गेल्या काही दिवसात ऑल टाइम प्लेइंग 11 निवडण्याचा ट्रेंड आलाय। माजी क्रिकेटपटू आपल्या आवडत्या खेळाडूंसह ऑल टाइम प्लेइंग 11 निवडत आहेत। भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने निवडलेल्या संघाची चर्चा रंगली आहे। या संघाची धुरा श्रीसंतने सौरव गांगुलीच्या खांद्यावर दिली आहे। या संघात भारताचे 5, पाकिस्तानचे 2, ऑस्ट्रेलियाचा 1, बांगलादेश 1, वेस्ट इंडिज 1 आणि दक्षिण आफ्रिकेचा 1 असा खेळाडूंचा समावेश आहे। ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडने 2 वेळेस भारताच्या स्वप्नांवर पाणी टाकलं होतं। वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचं तोंड दाखवलं होतं। त्यामुळे ट्रेव्हिस हेडची धास्ती भारतीय चाहत्यांनी घेतली। असं असताना ट्रेव्हिस हेडनं भारतीय संघाला डिवचणारं विधान केलंय। ट्रेव्हिस हेडनं टीम इंडिया आपला आवडता प्रतिस्पर्धी संघ नसल्याचं विधान केलंय। के.एल. राहुल गेल्या 3 पर्वात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळतोय। कर्णधार पदाची धुरा त्याने यशस्वीरित्या पार पाडली आहे। पण मागच्या पर्वात लखनौ सुपर जायंट्स आणि मालक संजीव गोयंका यांच्यात बिनसल्याची चर्चा रंगली होती। त्यामुळे के.एल. राहुल यावर्षी फ्रँचायझी सोडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची वाट ठरेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। कारण IPL 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे आणि या लिलावानंतर संघात मोठे बदल दिसणार आहेत। 9 महिन्यानंतर ईशान किशनची टीम इंडियातील पुनरागमनाचे मार्ग मोकळे झालेत। भारत बांगलादेश मालिकेत ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे। ईशान किशनने भारतासाठी शेवटचा T20 सामना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खेळला होता। मात्र बांगलादेश विरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी ईशान किशनला संधी मिळू शकते। ईशान किशन T20 मालिकेत ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो। ऋषभ पंत कसोटीतील नंबर 1 विकेट कीपर आहे। अशाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत। त्यामुळे निवड समिती ऋषभ पंतला छोट्या फॉर्मॅटमध्ये आराम देण्याची शक्यता आहे। दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया बी आणि इंडिया सी यांच्यात तुल्यबल लढत झाली। 3 दिवसांचा खेळ संपल्यानंतर हा सामना अनिर्णित ठरला। पण या सामन्याचा निकाल काही लागला असला तरी ऋतुराज गायकवाडच्या सी संघाला फायदा झालाय। गुणतालिकेतील आकडेवारीनुसार सामना ड्रॉ झाला असला तरी पहिल्या डावात आघाडी असलेल्या संघाला 3 गुण मिळतील तर दुसऱ्या संघाला 1 गुण मिळेल। त्याप्रमाणे इंडिया सी संघाला 3 गुण मिळाले असून 9 गुण झालेत, तर इंडिया बी संघाला 1 गुण मिळाल्याने 7 गुण झालेत। सध्या गुणतालिकेत ऋतुराजचा संघ अव्वल स्थानी आहे। इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर होता। यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 2 सामन्यांची T20 मालिका खेळवली गेली। इंग्लंडने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली तर T20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली। T20 मालिकेतील शेवटचा सामना डब्लिन येथे 15 सप्टेंबरला खेळला गेला। या सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाने इतिहास घडवलाय। आयर्लंडने प्रथमच T20 सामन्यात इंग्लंडला हरवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे। 45वे चेस ऑलिम्पियाड 10 ते 23 सप्टेंबर दरम्यान बुडापेस्ट येथे खेळवले जात आहेत। या स्पर्धेत भारताचे काही खेळाडू सहभागी झालेत। चेस ऑलिम्पियाडमध्ये सुरू असलेल्या गेम्समध्ये भारताच्या दिव्या देशमुखने अखेरच्या 17 सेकंदात बाजी मारत विजय मिळवला। दिव्या देशमुखचा सामना महिला ग्रँडमास्टर मित्रा हेजाजीपूर हिच्या विरुद्ध सुरू होता। दिव्याने तिच्या राणीचा वापर करत डाव तिच्या नियंत्रणात आणला आणि त्यानंतर पुढच्या 16 चालींमध्ये तिने सामना जिंकलाय। या विजयासह भारतीय महिला संघाला फ्रान्सवर 3-5, 0-5 असा विजय मिळवून दिलाय। भारतीय टेनिस संघाची डेव्हिस करंडकातील पराभवाची मालिका यंदाही कायम राहिली आहे। स्वीडनच्या टेनिसपटूंनी मायदेशात पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील जागतिक गट 1 मधील लढतीत भारतावर 4-0 असा शानदार विजय साकारला। भारताला स्वीडनकडून 6व्यांदा पराभवाचा सामना करावा लागला। आता भारतीय टेनिस संघाला पुढल्या वर्षी जागतिक गटातील स्थान कायम राखण्यासाठी प्ले ऑफ लढतीमध्ये खेळावे लागणार आहे।